नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे आणि ते अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर कर्जमाफीच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, काल जो काही कार्यक्रम झालेला आहे सातारा येथे घरकुल योजनेचे पैशाचं वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी देणार आहोत आणि त्यापूर्वी 14 मे 2026 रोजी जी काही मंत्रिमंडळ बैठक झाली होती प्रवीण परदेशी यांची, त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीवरती चर्चा झालेली आहे। पण सूत्राच्या मार्फत असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल त्याबाबत कोणतीही बातमी देण्यात आलेली नाही, कारण त्या मंत्रिमंडळ बैठकीत जी काही चर्चा झाली होती ती चर्चा त्यांनी माध्यमांसमोर सांगितलेली नाही। कारण त्याच्यामध्ये जी प्रवीण परदेशी यांनी जो काही कर्जमाफीचा अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही फेरबदल करायचे असतील त्यासाठी त्यांनी तो माहिती मीडियापर्यंत येऊ दिलेली नाही। आता जी काही मंत्रिमंडळ बैठक होईल त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि त्याच्यामध्ये असं एक माहिती मिळालेली आहे की कर्जमाफीचा निर्णय हा 21 मे ते 22 मे रोजी होणार आहे। 21 ते 22 मेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे, कारण 21 ते 22 मेला त्यांनी परत एकदा कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळ बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते निर्णय घेणार आहेत आणि 21 ते 22 मे रोजी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शेवटचा अंतिम निर्णय मिळणार आहे। त्याच दिवशी शासन निर्णय निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी जोडलेला राहा। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय जवान जय किसान।